नमस्कार मंडळी, तुमच्या आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। पावसाळा आला की महाराष्ट्र अजूनच सुंदर दिसायला लागतो। डोंगर, धुकं आणि जोरात कोसळणारे धबधबे म्हणजे निसर्गाचा स्वर्गच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 5 सर्वात सुंदर धबधबे। काही धबधबे तर इतके हिडन आहेत की तिथे गेल्यावर तुम्हाला परत यावंसच वाटणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया। 1. देवकुंड धबधबा, रायगड। मित्रांनो, देवकुंड हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक मानला जातो। घनदाट जंगलातून ट्रेकिंग करून इथे जावं लागतं। इथलं पाणी इतकं स्वच्छ असतं की खालील दगडसुद्धा स्पष्ट दिसतात। पावसाळ्यात हा धबधबा अजूनच जबरदस्त दिसतो। 2. ठोसेघर धबधबा, सातारा। हा धबधबा खूप उंचावरून खाली पडतो। पावसाळ्यात इथला पाण्याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू येतो। धुकं आणि हिरवागार निसर्ग यामुळे हे ठिकाण अगदी हिवन सारखं वाटतं। 3. पुणे धबधबा, लोणावळा। लोणावळ्यातील हा प्रसिद्ध धबधबा 3 टप्प्यांमध्ये खाली पडतो। मुंबई आणि पुण्याजवळ असल्यामुळे इथे खूप पर्यटक येतात। पावसाळ्यात इथलं दृश्य अगदी मूव्ही सारखं दिसतं। 4. भंडारदरा, रंधा धबधबा। रंधा धबधबा हा प्रवरा नदीवर आहे। पावसाळ्यात इथे पाण्याचा फ्लो खूप वाढतो आणि धबधबा खूप विशाल दिसतो। आजूबाजूचा निसर्ग पाहून मन शांत होतं। 5. नाणेघाट जवळचे हिडन वॉटरफॉल्स। नाणेघाट परिसरात पावसाळ्यात अनेक छोटे हिडन वॉटरफॉल्स तयार होतात। धुकं, डोंगर आणि वाहणारं पाणी यामुळे हा भाग खूप सिनेमॅटिक वाटतो। नेचर फोटोग्राफीसाठी हे परफेक्ट प्लेस आहे। मित्रांनो, धबधब्यांवर जाताना सेफ्टी खूप महत्त्वाची आहे। 1. घसरत्या दगडांपासून सावध राहा। 2. खोल पाण्यात जाऊ नका। 3. प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका। 4. निसर्ग स्वच्छ ठेवा। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 5 सर्वात रहस्यमय मंदिरांची माहिती। यातील कोणत्या मंदिरात तुम्ही गेले आहात? कॉमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत।